नमस्कार सगळ्यांना. सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीमधील इतिहासातील प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे व इतिहास या प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात. पर्याय आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. यातलं उत्तर आहे संत नामदेव. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, बाबूराव पेंटर यांनी डॅश हा चित्रपट काढला. पर्याय आहेत पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, सैरंध्री, बाजीराव मस्तानी. याचं उत्तर आहे सैरंध्री. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यातला पर्याय बघा, रायगडला जेव्हा जाग येते, लेखक वसंत कानेटकर, टिळक आणि आगरकर, विश्राम बेडेकर, साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे, एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. आता याचं उत्तर बघा, रायगडला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे ही जोडी बरोबर आहे. टिळक आणि आगरकर, विश्राम बेडेकर ही जोडीसुद्धा बरोबर आहे. साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं आहे, ही जोडी देखील बरोबर आहे. आपली चुकीची जोडी आहे म्हणजे उत्तर आहे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर, ही जोडी चुकीची आहे. त्यामुळे उत्तर आपल्याला लिहायचं आहे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर, चुकीची जोडी. दुरुस्त उत्तर एकच प्याला राम गणेश गडकरी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. पहिला आहे भजन. भजनाचे गुणवैशिष्ट्य आणि उदाहरण द्यायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न घेऊ आपण, भजन. भजनाचे गुणवैशिष्ट्य हे यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, टाळ, मृदुंग, पखवाज इत्यादी वाद्यांच्या साह्याने गुणवर्णन, नामस्मरण, काव्यरचना गायली जाते. इथे उदाहरण द्यायचं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भजन हा जो तक्ता पूर्ण करत असताना भजनाचे गुणवैशिष्ट्य लिहायचे आहे. म्हणजे भजनामध्ये कोणकोणत्या वाद्यांचा वापर केला जातो ते लिहायचं. आणि उदाहरण देताना मात्र तुम्हाला जे कोणत्या संतांविषयीची एखादी ओवी माहिती असेल ती तुम्ही इथे देऊ शकता. मी इथे संत तुकारामांची ओवी घेतलेली आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. त्यानंतर पुढचा आहे आपल्याला प्रश्न आहे कीर्तन. कीर्तनाचं गुणवैशिष्ट्य बघा, कीर्तन करताना कीर्तनकारांना पोशाख, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य याकडे लक्ष द्यावे लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होते. इथे उदाहरण द्यायचं आहे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. संत गाडगे महाराजांच्या कीर्तनातील हे वाक्य आहे. इथे देखील तुम्ही कीर्तनकारांच्या, एखाद्या प्रसिद्ध कीर्तनकारांचं कीर्तन सुरू होत असताना जे वाक्य ते गातात ते वाक्य तुम्ही देऊ शकता. म्हणजे रामकृष्ण हरी किंवा पांडुरंगा पांडुरंगा, विठू माऊली, हे जे काही कीर्तनकारांचे विशिष्ट वाक्य असतात ती इथे तुम्ही देऊ शकता. म्हणजे भजनामध्ये कोणत्याही संत तुकारामांचं किंवा कोणत्याही संतांचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. कीर्तनामध्ये सुद्धा कोणत्याही कीर्तनकाराच्या तोंडची वाक्य तुम्ही इथे लिहू शकता. पुढचं आहे ललित. ललित याचे गुणवैशिष्ट्य बघा, नाट्यप्रवेशाप्रमाणे ललित सादर केले जाते. त्यामध्ये कृष्ण, रामकथा, भक्तांच्या कथा सांगितल्या जातात. ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोर मागणे मागतात. याचं उदाहरण मात्र ललितामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे तेच द्यायचं आहे, तुमच्या मनाचं इथे देऊ शकत नाही. याचं उदाहरण देताना, ज्याला जे हवे ते मिळो, सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो, आपापसातील कलह मिटो, हे इथं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रकार आहे भारुड. भारुडामध्ये तुम्हाला भारुडाचे गुणवैशिष्ट्य लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे, पथनाट्याप्रमाणे भारूड
सादर प्रयोगशील असते. हे एक रूपकात्मक गीत असते. यामध्ये विविधता व नाट्यमयता विनोद असतो. इथे भारूड लिहिताना मात्र संत एकनाथांच्याच भारुडाचं उदाहरण द्यायचं आहे आणि ते सुद्धा एकच उदाहरण द्यायचं आहे, ते म्हणजे अग ग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, आता काय मी करू विंचू चावला. हे एकच उदाहरण कोणत्याही भारुडामध्ये द्यायचं आहे. जरी वेगवेगळ्या संतांनी भारुडं लिहिलेली असली तरी संत एकनाथांचं भारूड हे लोकप्रिय असल्यामुळे हेच उदाहरण तुम्हाला इथे द्यायचं आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्ही भजनामध्ये कोणत्याही संतांचं उदाहरण म्हणजे ओवी देऊ शकता. कीर्तनामध्ये कोणत्याही कीर्तनकाराचं वाक्य तुम्ही लिहू शकता. ललितामध्ये मात्र ललित सादर करताना जे लिहिलं सांगितलं जातं तेच लिहायचं आहे आणि भारुडामध्ये मात्र एकनाथांच्याच भारुडांची म्हणजे अगग विंचू चावला हेच उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. ते या 2 ठिकाणी तुम्ही तुमच्या मनचं लिहू शकत नाही. फक्त या 2च ठिकाणी तुम्हाला हवे ते वाक्य उदाहरणं देऊ शकता. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे, टिपा लिहा, मनोरंजनाची आवश्यकता. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये किंवा 4 प्रकारे लिहायचं आहे. म्हणजे 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. पहिला त्यातला मुद्दा आहे, मनोरंजन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोपवाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. आपला दुसरा मुद्दा आहे, चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. तिसरा मुद्दा, मनोरंजन मनाला उत्साह मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. चौथा मुद्दा, मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व ताण कमी होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, मराठी रंगभूमी. मराठी रंगभूमी हा प्रश्नसुद्धा तुम्हाला त्या 4 मुद्द्यांमध्येच 4 मुद्द्यांमध्येच लिहायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा बघा, व्यक्ती किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. 19व्या शतकात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत. दुसरा मुद्दा, सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबर प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. तिसरा मुद्दा, थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेले नाटक परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक काळात विषय नाटकामध्ये हाताळले गेले. चौथा मुद्दा, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर, कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न बघा, मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. यामध्ये हा प्रश्न आपल्याला 3 मुद्द्यांमध्ये लिहायचा आहे. रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाश योजना करणारे तंत्रज्ञ सहाय्य यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्लागार, संगीत, भाषा, संस्कृती यांची माहिती असणारे जाणकार यांची आवश्यकता असते. चित्रपटासाठीही या सर्वांची गरज असते. त्याचबरोबर कॅमेरामन, संवाद लेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे रंगभूमी व चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातला पहिला प्रश्न आहे,
चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला एकूण 3 मुद्द्यांमध्ये लिहायचा आहे. जेव्हा पण तुम्ही सकारण उत्तरं लिहिता तेव्हा प्रश्नाच्या उत्तराच्या सगळ्यात शेवटी थोडक्यात, कारण किंवा म्हणून हे शब्द आलेच पाहिजे. आता या प्रश्नाचं उत्तर बघा. ऐतिहासिक घटना आणि व्यक्तीवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. ऐतिहासिक कथा विषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याची माहिती असावी लागते. त्यावेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. म्हणून एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हणून हा शब्द आलेला आहे. म्हणून म्हणजेच कारण स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एकूण 4 मुद्द्यांमध्ये द्यायचं आहे. त्यातला पहिला मुद्दा बघा. लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली. या भारुडांच्या विषयामध्ये विविधता, नाट्यमयता होती. तिसरा मुद्दा. विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा प्रकार लोकांनाही आवडला. आणि चौथा मुद्दा. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून विनोदाच्या माध्यमातून रचलेली भारुडे चालीवर गायली जात असत. म्हणून एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. आपला शेवटचा प्रश्न बघा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 5 मुद्द्यांमध्ये द्यायचं आहे. त्यातला पहिला मुद्दा. भारतात चलचित्रपटाचा आरंभ 1885 मध्ये महादेव गोपाळ पटवर्धन यांनी केला. दुसरा मुद्दा. हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून मुंबईतील आझाद मैदानावर दाखवला. तिसरा मुद्दा. दादासाहेब तोरणे, करमदीकर, पाटणकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा चित्रपट 1912 मध्ये दाखवला. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. 5वा मुद्दा. अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न. पोवाडा म्हणजे काय ते स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 5 मुद्द्यांमध्येच द्यायचं आहे. त्यातला पहिला मुद्दा बघा. घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीरपुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय. पोवाडा हा गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. पोवाड्यातून तत्कालीन समाजातील धार्मिक, राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. चौथा मुद्दा. लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्याचा मुख्य हेतू असतो. दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे याचे उल्लेख असतात. पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे. थँक्यू.